सापानं ही पिल्ले त्यानं कोंबडीची खाल्ली होती. हे तुम्ही पाहू शकता, इथं दिसतंय. इथे कोंबडीची पिल्लं जी सापाने चावून वारली कोंबडी, ती तुम्ही इथं पाहू शकता कॅमेऱ्यामध्ये. या ठिकाणी सापानं कोंबडीला दंश केलाय. इथं बघू शकता तुम्ही की इथं कोंबडी दिसते जी सापानं चावल्यामुळे वारले. या ठिकाणी तिची पिल्लं दिसत आहेत. म्हणजे आता 4 पिल्लं शिल्लक आहेत. 6 पिल्लं होती आय थिंक, पण 2 ती सापाने खाल्लेली आहेत. कुठे आहे ते? आतमध्ये रूम मध्येच आहे ना? चला ना मग दाखवा. कशामध्ये आहे ते? बाहेरच होता. मग आता कुठे गेलं काय तुम्हाला माहित नाही. कुठे रूम मध्ये आहे असं आहे काय? ओके, बॅटरी घे, बॅटरी. हा, साईडला. कोंबडीला चावला पाहिजे. प्रशांत फोन दे. ओके. पाणी भरले काय हे? एकच मिनिट. हाय बा तिथं, होय तिथं हाय बा. नाही, दिसायला तुम्ही तर डिस्टर्ब करू नका आता. म्हणजे ते तर तेवढं घ्या पाहिजे, तुम्ही बाहेर घ्या तर. नाही आहे, पकडलं. प्रशांत, ते कोंबडीचं शूट केलास ना तू? नाही, घेतो ना कोंबडी. आता एक मिनिट. म्हणजे हा सापानं असं चावल्यानंतर वारले का? कोण होतं त्यावेळेला? मी होतो की बघून गेलो मी. तुम्ही सापला हँडल करा थोडं. कुठे चावला असं नाही समजत का? असं हा हा हा, चावल्यानंतर हे झालं का? हा, म्हणजे आधी पण आला होता काय? हा हा. म्हणजे तुम्ही त्यांच्याकडे शूट करा. तुम्ही कोंबडी म्हणजे मेल्यानंतर बघितलं का ती? हो हो, म्हणजे तडफडत तेव्हा बघितलं का? जसं चावताना असं बघितलं. साप तुम्हाला दिसला? हो, दिसला की. हो हो, म्हणजे तुम्हाला कळलं की साप आहे म्हणून. हो हो. ओके ओके. पहिली पण होता चला चला. ओळखलं की मी कोंबडी ओरडणार नाही. चावला मी दिसली कोंबडी. तिला थोडी ओरडायला म्हणजे. चला. पहिली पण होता. हो, पहिली पण होता तो. ह्याच्यानं पिल्लू पण कशाला शूट कर? कसं करा? पिल्लू पण खाल्लाय असं वाटतंय का तुम्हाला? असं काहीतरी खाल्लंय ते. बहुतेक पिल्लूच असेल. पिल्लू खाल्लाच नाही बहुतेक बाय. बहुतेक पिल्लूच खाल्ला ती. बघा ती. पिल्लू खाल्लंय. कोंबडीचं पिल्लू हा, खाल्लंय. दोन खाल्लंय. 2 पिल्लं खाल्ले. ते कोंबडीला चावून नंतर पिल्ला खाल्ला ती हो. काय? ते बघा, इथं सुतळी आहे आणि ह्यामध्ये पिशव्या आहेत. त्याने वही घेऊन या. हा हा. तिथे एक मोबाईल एक ठेवलाय बघा आमचा. कुठं? नाही, मी आहे माझ्याकडे. नाही नाही, तू ठेवलास? हा, त्या टेबलवर ते मोबाईल आहे. ते सुतळी पण आणा, पिशवी पण आणा, त्या वही पण आणा. थोडं काठी घेऊन ये. पाठीमाग काठी पण ठेवलेली, घेऊन या. जा काठी घेऊन या तिकडची पाठीमागची. दूध घेऊन या. कुठे तर द्या दुसरी काठी. कुठली तर आहे का बघा. त्या सापाचं ना थोडं सेफ्टी पण कट आहे. त्यासाठी हँडल करायला पण आम्हाला कठीण जातंय. ओके ओके. तसं काय नाहीये सर. ते आधी चावल्यानंतर कट झालं असतं तर मग त्याला जखम व्हायला हा, पाहिजे. चालेल चालेल. मग आता जखम कुठे आहे त्याला? आता मी याला एकदम
कटाकटी टोकाला धरले प्रशांत. ओके हा दाखव photos तू इथं. ठीक आहे मी ठीक आहे एकदम वरती धरले, त्याला पकडायला जागा पण नाहीये तिथं. हा कारण का त्याची सेफ्टी जवळपास एक 4-5 इंच पर्यंत कट झाले. हा कसं काय केलं? नाही काहीतरी जखम होऊन हे झालेलं आणि काय असते ते झालं? कोणतं मारायला पकडलेत असणार जात होता तो. असं तुमच्या जिथं नाही कुठं पण आजूबाजूला असेल तर पण प्रॉब्लेम होऊ शकतो तो हा, हा. त्यावेळेला कोणतरी मारला असेल तर पण कट होऊ शकते ना असं आहे काय? जे एकाच ठिकाणी म्हणजे एकच घर पकडत नाही साप हा, हा. बरोबर. मी कव्हर करतो तुम्ही इकडे तुम्ही त्या साईडला जाऊ किल्ला दोन खाल्लं रे. फार रागीट साप. फार रागीट. नाही मी इकडे कव्हर करू का तुम्ही तिकडनं पकडता पिशवी घालतो का? नाही नाही काय नाही ते काय कर धक्कात का तरी ते काही जाणार आहे काय करत काढाव धरलं तरी धरलं नाही ते मगाशी जाणार होता तिकडनं. मी बघितलं. हा आता खाल्यावरती पण इतका रागेट असू शकतो का हा जेव्हा तो खालेला ना हा तेव्हा त्याला थोडं सुस्ती चढल्यासारखं होईल, पण आता तो एकदम फ्रेश झाला की ते खालेला पण तो उलटी केला घाबरून. हा 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 मग तो अजून ऍक्टिव्ह झाला बरं 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 आणि त्याचं खालेलं आम्ही त्याला पकडून त्याला बाहेर काढायला लागलं ना. हा म्हणजे तोही तितकंच घाबरलाय. तो फना काढतो म्हणजे काय की तो घाबरलाय. घाबरलाय हो मगाशी गेला असता तो तिकडनं बाहेर ना. हा, मला हा. भेटला तर आपल्याला खाणार. तो आत नाही जात आहे चलतो रिवर्स येणार आहे नाग ना. आता जाणार तो आपण त्याला जबरदस्ती करू शकत नाही. तो स्वतः जायला पाहिजे. हो. जसं की आता गेला तो. हो थोडस होते घ्या थोडं कारण काय म्हटलं नाही कारण म्हणजे काय आहे ऑलरेडी आता एका माणसाचा हात मोडलाय. कसं आहे त्याचा कसं ऍक्सिडेंट मध्ये मोडू शकतोय, म्हणजे कसा मोडला काय कारण काय हे नाही आहे ऑप्शन त्याला. ऍक्सिडेंट न काहीतरी झाला असेल बाप त्याला, मग ह्याला सेम तसंच की कुणी मारलं असेल लहान असताना किंवा कुठतरी अडकून कट झाला असेल, पण तो त्याचा तो स्वतः म्हणजे औषध उपचार न करताही वाचला. लोक म्हणत असत की मुंगी लागून वगैरे मरतोय वगैरे, म्हणजे सेफ्टी कट झाली काय जखम झाली वगैरे, तर तसं काय नाही. ते मी तुम्हाला सांगायला आले की त्याची सेफ्टी कट आहे तरी पण तो एवढा स्ट्रॉंग आहे. किती रागामागे जरा हा